नमस्कार, स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये। तर मी चाललेले आहे घास कापण्यासाठी आणि कोंबड्यांसाठी मी ते घास कापणार आहे। तर चला घास कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। घास टाकल्यावरती एका टाइमचं खाद्य जे आहे ते वाचणार आहे माझं। तर मी आलेले आहे ओपन पोल्ट्रीमध्ये। तर हिला जाळीबंद पोल्ट्री आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पोल्ट्री पूर्ण दाखवलेली नाही, पण साईड बाय साईड तुम्हाला कळायचं असेल की कसं आहे पोल्ट्रीचं, ओपन पोल्ट्रीचं हे बांधकाम। तर हे आहे 20 गुंठ्यामध्ये बांधकाम आणि इथे इकडच्या साईडने पण ह्या कोंबड्या ज्या आहेत त्या गवत खाण्यासाठी येत असतात। तुम्ही बघू शकता इकडचा जो एरिया आहे यांनी पूर्ण गवत खाऊन टाकलेला आहे आणि ह्या साईडने जिथे जाळी मारलेली नाही आहे तर तिथे किती गवत आहे। तर कोंबड्या गवत जे आहे ते पूर्ण खाऊन टाकतात। तर हे आहे आमचं मोठ्या भायांचं घर आहे। तर अजून तिथे राहायला आलेले नाही आहेत। हे घर देखील मी तुम्हाला व्हिडिओत बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने जर राहायला कोणी नसलं तर आसपास खूप गवत वगैरे तयार होतं आणि हा आहे त्यांचा घास। तर आता इथे मी घास कापण्यासाठी आलेली आहे आणि मी इथे तुम्हाला दाखवत आहे घासाचं वावर आणि हे आहे त्यांचं घर। तर चला इथे शेजारी एक बांधकाम झालेलं आहे। तर ते शेडचं बांधकाम आहे, खूप मोठं शेड त्यांच्या शेजारच्यांनी बांधलेलं आहे। तर घास तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा घास आहे। तर इथे मी अगोदर घास बांधण्यासाठी जे साडीचं कापड आहे ते आणलेलं आहे ते मी अगोदर इथे टाकून घेतलेलं आहे आणि मग मी ते घास कापण्यासाठी बसलेले आहे। तर काय होतं की अंश घरी आहे आणि आदितीचे पप्पा घरी असल्यामुळे मला इथे बाहेर येणं जमलेलं आहे, कारण मुलं खूप भांडण करतात। मुलांना सोडून मी घासाचं जे वावर आहे ते जरासं लांब आहे तर मी येत नाही आहे, खूप लांब नाही आहे, अगदी एक अर्धा एकराचंच अंतर असेल। तर खूप 4-5 मिनटं लागतात, पण बाग असल्यामुळे मला पलीकडचं काहीच दिसत नाही आहे तर मी मुलांना एकटं सोडून येत नाही आहे। आणि इथे जे आहेत आमच्या भागामध्ये खूप मोठी जी कुत्री असतात तर हे देखील आहे, तर त्यांची पण भीती असते आणि थोडीशी रात्रीची वेळ झाली तर इकडे वाघाची सुद्धा भीती आहे। तर अशा पद्धतीने घास कापायला मी आलेले आहे, साधारण 4:30 वाजता आलेले आहे। अंशला मी इथे मोबाईल दिलेला होता, त्याच्या पप्पांचा जो मोबाईल आहे तो त्याच्या हातात दिला होता, म्हणजे तो राहणार दोन्ही मुलांना त्रास देणार नाही आहे। अंश खूप जास्त त्रास देतो आणि ते घासाच्या वावरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उंदरांनी जे आहेत होल केलेले आहेत आणि भीती देखील वाटते। तर त्यामुळे मी मुलांना इथे आणत नाही आहे, पण मला माझी नजर चुकवून ते नक्की त्यांच्या पप्पांबरोबर इथे येत असतात आणि ते अजिबात मुलं घाबरत नाही आहे आणि माझं अजिबात ऐकत नाही आहे। तर ह्यावेळी मी घास कापायला आले होते तर सगळे मुलं जे आहेत मी घरी ठेवले होते आणि त्यांना नादी लावण्यासाठी मी त्या अंशला TV आणि मोबाईल दोनही ऑप्शन मी ठेवलेले होते की तुला जे बघायचं असेल ते तू बघू शकतो, आणि मी पटकन आले होते आणि मला इथे 2 वाफे जे आहेत तो इथे घास कापून घ्यायचा होता। तर अशा पद्धतीने जास्त वेळा मी घास कापायला येत नाही आहे। इथे खूप दिवसांपूर्वी जे आहेत मी घास कापायला यायचे, साधारण 3-4 महिने झाले असतील तर मी तेव्हा घास कापायला यायचे। तर आता झालं असं की सासूबाई ज्या आहेत त्या घरी नाही, 2 महिन्यापासून घास त्याच कापायच्या। तर आता त्या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे घास जो आहे तर आता मी कापून नेत आहे। अशा पद्धतीने खाद्याचे आहेत मी तुम्हाला कोंबड्यांसाठी काय काय वापरायचं आहे तो मागे व्हिडिओ टाकला होता। तर कोंबड्या काय काय खातात तर यावरती बरेच व्हिडिओ इथे बनणार आहे, कारण फक्त कोंबड्या मका, बाजरी किंवा तांदूळ एवढेच खात नाही आहे, तर त्या घास देखील खातात आणि गवत देखील खातात। गवताची काडीसुद्धा त्या ठेवत नाही आहे। तर चला माझं आता 2 वाफे जे आहे ते कापून झालेले आहेत। घास खूप जास्त पातळ आहे त्यामुळे घासाचं ओझं जे आहे खूपच बारीक झालेलं आहे आणि मला साधारण अर्धा तास लागलेला आहे तेवढं कापण्यासाठी। आणि आता मी चाललेले आहे घरी। तर कोंबड्यांना आता कळालेलं आहे की मी आलेली आहे, मी घराकडे चाललेली आहे आणि माझ्याकडे आहे गवताचं जे आहे घासाचं ओझं आहे। तर तुम्ही बघू शकता कोंबड्या कशा पळत आहे त्या दिशेने जिथे मी त्यांना घास टाकणार आहे। तर त्यांना घास खाण्याची आतुरता लागलेली आहे। तरी खोल जा सिम। तर मी आलेले आहे घरी, आर्यनने उघडलेला आहे गेट। तर इथे टॉमी आणि शेरू आलेले आहे। रडायचं नाही ना?
0 सेकंदात 38 39. तर आता कोंबड्या ज्या आहेत यांना मी घास टाकलेला आहे आणि हा घास आता या सगळ्या कोंबड्या घास जो आहे ना तो 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण फिनिश करतील आणि अगदी अगदी काढायचे असतात त्याच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी पाण्याची देखील सोय आम्ही इथे बाहेरच केलेली आहे कोंबड्यांसाठी आणि इथे कोंबड्यांनी आता घास टाकलेला आहे. तसेच तांदूळ देखील मी दुपारी टाकत असते, जे जमेल ते मी इथे कोंबड्यांसाठी टाकत असते. तर अशा पद्धतीने आर्यनला तिथे कोंबडा पकडायचा आहे असं वाटतं आहे आणि त्याला तो कोंबडा पकडणं शक्य नाही कारण कोंबडे खूप शातीर आहे. मी मागेच म्हटलं होतं. आता कोंबडे हाती लागत नाही तर त्यांना बंदिस्त करूनच पकडावं लागेल. तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.